कथा सांगणं ही एक कला आहे, पण कथा वाकवणं ती थेट सत्ता आहे. आजकाल सत्याला छानसा रंग लावून, खोट्याचा मोठा फुगा करून आपल्याला एक वेगळीच दुनिया दाखवली जातीये. आणि गंमत म्हणजे आपण सगळे या जाणीवपूर्वक डिझाईन केलेल्या वास्तवासाठी अगदी डोळे झाकून टाळ्या वाजवतोय. चला तर मग या कथेमागचं नेमकं सत्य आज उलगडून पाहूया. इथेच एक अगदी साधा पण बोचरा प्रश्न उभा राहतो. आपण खऱ्या अर्थाने या समाजाचे सक्रिय नागरिक आहोत, की फक्त एका मोठ्या, कधी न संपणाऱ्या शोचे निष्क्रिय प्रेक्षक बनून राहिलोय? आज आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी जायचंय. कथेचं राज्य एक भ्रम. असं म्हणतात की पूर्वी इतिहास लिहिला जायचा, पण आता आता इतिहास चक्क डिझाईन केला जातो. एखादी घटना घडली रे घडली की लगेच तिच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या बाजारात येतात. एक असतं मूळ सत्य आणि दुसरं असतं सुविधाजन्य सत्य. आणि आपण बऱ्याचदा हे सोयीचं सुविधाजन्य सत्य अगदी सहज स्वीकारतो. का? कारण तेच सत्य टीव्हीवरून सर्वात मोठ्या आवाजात आपल्यावर बिंबवलं जातं. कधी नीट लक्ष देऊन पाहिलंय, जेव्हा बेरोजगारी किंवा महागाईसारखे खऱ्या आयुष्यातील कठीण प्रश्न उभे राहतात, तेव्हा हमखास संपूर्ण चर्चा आपण कोण आहोत आणि ते कोण आहेत अशा भावनिक आणि राष्ट्रवादी मुद्द्यांकडे वळवली जाते. हे शब्द आता फक्त शब्द राहिलेले नाहीयेत, ते चक्क रिमोट कंट्रोल झालेत. बटन दाबलं की लोकांच्या भावना बदलतात. आणि एकदा का भावना बदलल्या की मग सत्याची कोणालाच गरज उरत नाही. सत्तेत बसलेल्यांकडे कोणीही बोट दाखवू नये यासाठीच ही सगळी कसरत सुरू असते. ब्रेकिंग न्यूज की तुटलेलं सत्य? या सगळ्या खेळात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो प्रसारमाध्यमांचा. एकेकाळी पत्रकारितेचा अर्थ होता सत्तेला थेट प्रश्न विचारणं आणि माहितीची कसून पडताळणी करणं. पण आताचं चित्र काय आहे? आताची पत्रकारिता टीआरपी, क्लिकबेट आणि कॉर्पोरेट दबावाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. आज बातमी अचूक असण्यापेक्षा ती सर्वात आधी आणि शक्य तितक्या मोठ्या आवाजात देण्यावर सगळा जोर असतो. अगदी खरं सांगायचं तर एक्सक्लुझिव्हच्या या जीवघेण्या शर्यतीत सत्य इन्क्लुझिव्ह राहिलंच नाहीये. सखोल आणि शोध पत्रकारिता आज कुठेतरी शेवटच्या घटका मोजतीये. जे पत्रकार खरंच सत्य शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांना धमक्या येतात, आणि त्याचवेळी फेक न्यूज मात्र वाऱ्यासारखी पसरवली जातीये. या गोंधळात आणि मोठ्या आवाजाखाली समाजाचं खरं वास्तव कायमचं गाडलं जातंय. खऱ्या प्रश्नांची होणारी घुसमट. या सततच्या आणि मुद्दाम तयार केलेल्या टेलिव्हिजनवरील वादविवादांमुळे खऱ्या जगातील अत्यंत गंभीर प्रश्नांची कशी घुसमट होतीये हे पाहणं खरोखर भयानक आहे. एकीकडे राजकारणी लोक प्रदूषणावर सतत लांबलचक बैठका घेतायत, फायलींवर फायली तयार होतात, आणि दुसरीकडे आपण प्रत्यक्षात प्रदूषित हवेत गुदमरतोय. कागदावर एअर क्वालिटी इंडेक्सची खूप चर्चा होते, पण जमिनीवर पाहिलं तर फक्त आणि फक्त क्वालिटी मिसिंग इंडेक्स पाहायला मिळतो. आजच्या वास्तवाचं हे एक अतिशय विदारक चित्र आहे. शुद्ध हवा श्वासात घेणं हा काही नवीन फॅशन ट्रेंड नाहीये, तो आपला मूलभूत अधिकार आहे. आणि हे मिळवण्यासाठी पोकळ आश्वासनांची नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची आणि प्रदूषणावर कठोर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने या खऱ्या मुद्द्यांवर कोणीही बोलायला तयार नाही. कामाच्या चक्रात हरवलेला आहे. ही लक्ष विचलित करणारी व्यवस्था फक्त पर्यावरणापुरतीच मर्यादित नाहीये बरं का, ती आपल्याला आपल्या स्वतःच्या जगण्याचा खरा उद्देशापासूनही दूर नेत आहे. आपण सगळे एखाद्या यंत्रासारखे एकाच कॉर्पोरेट चक्रात अडकलोय. सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, काम करायचं आणि परत यायचं. रोज तेच रुटीन. महिन्यात शेवटी मिळणाऱ्या पगाराने पोटाची भूक नक्कीच भागत असेल, पण त्यामुळे आतली पोकळी भरून निघतीये का? आपण फक्त एका रिपीट मोडवर जगल्यासारखं वाटत नाहीये का? आपण जे काही करतोय ते नेमकं का करत आहोत, हा अत्यंत मूलभूत प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कारण जेव्हा या रोजच्या कामाच्या रगाड्यातून जगण्याचा अर्थच हरवतो, तेव्हा माणूस आतून हळूहळू रिकामा व्हायला लागतो. केवळ पैसा कमवणं पुरेसं नसतं, त्या कामातून काहीतरी अर्थपूर्ण साध्य केल्याची भावना असणं हे मन भरण्यासाठी आणि जगण्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं. प्रेक्षक नाही, नागरिक बना. मग आता प्रश्न असा पडतो की या सगळ्या भ्रमाच्या जाळ्यातून आपण बाहेर कसं पडायचं? त्यासाठी काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं म्हणजे का हा प्रश्न विचारणं सुरू करा. प्रश्न विचारणं हा आपला हक्क आहे, तो गुन्हा नाही. दुसरा म्हणजे एकाच स्रोतावर कधीच अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घ्या. कोणतीही गोष्ट फॉरवर्ड करण्याआधी थोडा वेळ घ्या, फॅक्ट चेक करा. भावनांवर थोडा ब्रेक लावा आणि विचारांना गती द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, चर्चा करा पण वाद घालू नका.
मतभेद असले तरी संवाद सुरू ठेवा, कारण तिथेच खरी लोकशाही जिवंत राहते. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, कथा कोण सांगतोय हे अजिबात महत्वाचं नाही. ती कथा तुम्ही डोळे झाकून ऐकताय की विचारपूर्वक समजून घेताय हे जास्त महत्वाचं आहे. कारण कोणतीही खरी आणि प्रगल्भ लोकशाही ही अंधभक्तीवर किंवा कोणीतरी सांगितलेल्या सोयीस्कर सत्यावर चालत नाही. ती जिवंत राहते ती तुमच्या आमच्या जाणीवपूर्वक केलेल्या संवादावर. याच एका अतिशय धारदार विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. हे कायम लक्षात ठेवा की सत्ता नेहमीच त्यांच्या सोयीची कथा लिहित असते, पण तो इतिहास घडवण्याची ताकद शेवटी नागरिकांच्याच हातात असते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा अशी एखादी आकर्षक कथा तुमच्यासमोर मांडली जाईल, तेव्हा टाळ्या वाजवण्याआधी थोडं थांबा आणि स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, ही